मित्र नमस्कार. आपल्या कॉलेजचा एक विद्यार्थी भोई प्रमोद दिगंबर असं त्याचं नाव, हा मला वाटतं 2016-17ला आपल्या महाविद्यालयामध्ये होता. याने नुकतंच पोलीस भरतीमध्ये एक चांगल्या प्रकारचं यश संपादन केलं. तर याविषयी आपण प्रमोदशी थोड्या गप्पा मारूया, जेणेकरून आपल्या कॉलेजचे जे काही बाकीचे विद्यार्थी आहेत त्यांना त्याच्या या 2 मिनिटाच्या मुलाखतीमधून काही प्रेरणा भेटू शकेल. तर चला मग आपण प्रमोदसोबत थोड्या गप्पा मारूया. प्रमोद, मला सांग, तू आपल्या कॉलेजला कुठल्या वर्षी होता? सर, मी आपल्या कॉलेजला 2017 पासून ॲडमिशन घेतलेलं आहे. अच्छा. तर 2022 पर्यंत मी आपल्याच कॉलेजला होतो. बरं. तू मैदानी मग कुठे तयारी केली? मैदानी सर मी आपल्याच कॉलेजच्या ग्राउंडला केली. अच्छा. KVPHच्या ग्राउंडला मागच्या साईडला. बरं. तिथे सेल्फ ग्राउंड करायचो आणि सेल्फ स्टडी करायचो. अच्छा. काय काय करायचं मैदानीमध्ये? मैदानीमध्ये 1600 मीटरची प्रॅक्टिस होती, गोळाफेक होता, 100 मीटरची प्रॅक्टिस होती, लॉंग रनिंग होती. बरं. हे सगळं आम्ही करायचो. तुला कोणी मैदानासाठी मार्गदर्शन नाही केलं का मग? नाही सर. कारण कसं राहायचं, एखादा सर आला त्याचे गायडन्स थोडंफार घेऊन घ्यायचे, पण करायचे तर स्वतःला आहे. बरं. अच्छा. बरं, लेखीसाठी मग तू कुठली पुस्तकं वाचलीस? लेखीसाठी मी मराठी ग्रामरच्या बाळासाहेब शिंदेचे पुस्तक वाचलं. बरं. कोकिळा प्रकाशन वाचलं. बरं. त्याच्यानंतर मग प्रश्नसंच, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्रश्नसंच. कारण की आपण एका प्रश्नपत्रिकेमध्ये टायमिंग लावून सॉल्व्ह केली तर आपण पूर्ण 4 विषयांचा अभ्यास करतो एका प्रश्नपत्रिकेवर. हो. मग आपल्याला त्याच्यावर कळतं की आपण किती मिनिटात किती क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, किती सुटत आहेत. ॲनालिसिस होतं आपल्याला पूर्ण क्वेश्चन पत्रिकेचं. म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. बरं. तू असे किती साधारणतः क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले असतील? सर, मी दिवसाला कमीत कमी 4 तरी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचो. ठीक आहे. तू मराठी व्याकरणासाठी कुठलं पुस्तक वाचलं ते सांगितलंस, बाळासाहेब. पण अंकगणिताची कशी तयारी केली मग? अंकगणिताची सर बेसिकपासून तयारी केली. कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बेसिक जर चांगलं राहिलं तर पुढचे क्वेश्चन आपल्याला लवकर. बरोबर. बेसिकमध्ये मग गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करून ठेवायच्या. अच्छा. आणि सामान्य ज्ञान जीकेच्या विषयी? जीकेच्या विषयी म्हणजे जीकेचा अनंत आहे सर, किती वाचलं तरी ते संपणार नाही. म्हणून जीकेचे म्हणजे इम्पॉर्टंट नोट्स ज्या आपल्या कामाचे आहेत, उदाहरणार्थ ठोकळ्यामधून जे आपले कामाचे नोट्स आहेत ते काढायचा, स्वतः सेल्फ क्वेश्चन करायचे, ते रीडिंग करायचे. बरं. आणि जीकेसाठी सगळ्यात महत्त्वाची ग्रुप चर्चा. आम्ही 4-5 मित्र असे येऊन जायचो. कोण कोण होते 4-5 मित्र? मी होतो, प्रमोद, चंद्रकांत होता, अच्छा. कैलास होता, ऋषभ होता, असे 5-6 मित्र, हर्षल होता. आम्ही असं 5-6 मित्र एकत्र यायचो. हर्षल ठाकूर. हां. आणि बरं. ग्रुप स्टडी, जीकेवर ग्रुप स्टडी, चालू घडामोडीवर ग्रुप स्टडी. बरं. याच्याने मला समजलेले क्वेश्चन मी सांगायचो, त्याला समजलेले तो मला सांगायचा. म्हणजे आमचा अभ्यास जास्त व्हायचा. वर्तमानपत्र वगैरे वाचत नव्हता का जीकेसाठी? वर्तमानपत्र वाचायचं म्हणजे सर त्याला घ्यायसाठी वेळ नव्हता. म्हणून मोबाईल, टेलिग्रामला चालू घडामोडीचे क्वेश्चन येऊन लागायचे. बरं. असं मित्रांमध्ये कोणी कुठून क्वेश्चन घेऊन यायचा, तो क्वेश्चन कडून जायचा. अच्छा. काही यूट्यूबचा वापर वगैरे करायचा का? हो, यूट्यूबचा वापर म्हणजे आता जो टॉपिक आपल्याला मॅथमध्ये कळत नाहीये, याचे आपल्याला काही समजतच नाही, मग तो टॉपिक आपण यूट्यूबमध्ये करायचं. यूट्यूबवर जायचं, त्याला सर्च मारायचं, तो टॉपिक तिथून आपण कंप्लीट करायचा. बरं. जेणेकरून आपल्याला पुढे जर त्याच्यावर क्वेश्चन आले तर आपल्याला तो अनमिस नको व्हायला. अच्छा. बरं, एखादं पुस्तक असं सांग की ज्या पुस्तकामध्ये पोलीस भरतीचा, अंकगणिताचा पण, मराठी व्याकरणाचा पण, सामान्य ज्ञानाचा पण आणि इतर चालू घडामोडीविषयी त्याच्यातनी कंटेंट असेल, असं एखादं पुस्तक सांगता येईल तुला? सर, ते जर करायला बसलं तर 2 पुस्तकं आहेत. एक सामान्य ज्ञानचं आहे आणि स्पेशल त्याच्यावर GS आहे. आणि दुसरं अंकगणिताचे म्हणजे कोकिळा प्रकाशन 1 नंबर आहे टॉपला. ओके. अच्छा. आता तुझी पोस्टिंग कुठे आहे मग? सर, मी धुळ्याला झालोय, धुळे SRPFला. अच्छा. आता कॉलेजमध्ये कशासाठी आलाय तुम्ही? कॉलेजमध्ये ते साक्षांत नमुना फॉर्मवर सिग्नेचर लागणार होती, प्राचार्य साहेबांची सही शिक्का लागणार होता, तो घ्यायला आलो होतो. ओके. सर्वप्रथम तुझं अभिनंदन. धन्यवाद सर. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक. धन्यवाद सर. धन्यवाद. हा होता प्रमोद भोई. मित्रांनो, ठरवलं तर आपण पण काही करू शकतो. फक्त आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे, आपल्या अभ्यासाचा उद्देश क्लिअर असला पाहिजे. जर आपण ठरवलं तर आपल्याला प्रमोदसारखं पोलीस भरती पण करता येऊ शकते. ग्रामसेवक, तलाठी किंवा ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, तहसीलदार असेल, जिल्हाधिकारी असेल, कलेक्टर असेल किंवा सचिव लेवलच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, MPSC असेल, UPSC असेल, ह्या पण आपण करू शकतो. फक्त गरज आहे आपली स्वतःची जिद्द आणि करण्याची तयारी. ह्या 2 गोष्टी जर आपल्याकडे असतील
तर आपण कुठल्याही प्रकारचं यश संपादन करू शकतो. किती काही अडथळे जर का असतील तर ते अडथळे आपण पार करू शकतो. हेच आपल्याला प्रमोदच्या उदाहरणावरून आपल्याला बघायला भेटतं. धन्यवाद.